नमस्कार. मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मेथी मटर पनीर मलाई रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. खूपच जबरदस्त टेस्टी अशी ही मटर पनीर मलाई रेसिपी तयार होते. ग्रेव्हीला रंग आणि टेक्स्चर एकदम जबरदस्त आलेला आहे आणि याच्यातले पनीर कोफ्ते तर एकदम जबरदस्त तयार झाले आहेत. चला तर सगळ्यात आधी गॅसवर मी कढई ठेवून त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे. काही खडे मसाले मी इथे घेतले आहेत. 4-5 काळे मिरे, 4-5 लवंगा, 2-3 दालचिनीचे तुकडे आणि चक्रीफूल. आता हा खडे मसाला तेलामध्ये खमंग असा परतून घ्यायचा आहे. आणि इथे मी घेतले आहेत 2 मोठे कांदे लांब उभे चिरून घेतले आहेत पातळ स्लाइसमध्ये. आता हे कांदे आपण तेलामध्ये परतून घेऊया. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग हळूहळू बदलायला लागला आहे आणि इथे मी घेतले आहेत 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याचा रंग आता बदलला आहे. आता यात मी टोमॅटोसुद्धा टाकून घेते आणि टोमॅटो पण तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता मसाला इथे आपला छान खमंग असा भाजला गेला आहे आणि ग्रेव्हीमध्ये दाटसरपणा येण्यासाठी इथे 7-8 काजू टाकायचे आहेत आणि काजू पण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. काजूमुळे ग्रेव्हीला एक छान रिचनेसपणा येतो आणि ग्रेव्ही आपली दाटसर होते. यासाठी काजू यामध्ये नक्की घालायचे आहेत. मसाला आपला इथे तयार झाला आहे. मसाला मी साईडला काढून घेतला आणि गार करून आता मिक्सर जारमध्ये मसाला बारीक करून घ्यायचा आहे. मसाल्यात मी अजिबात पाणी टाकलेले नाही. पाणी न टाकताच मसाला सहजच हा बारीक होतो. आता मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता मी घेतली आहे आपली हिवाळ्यातली ताजी मेथी. मेथीची एक जुडी मी इथे घेतले आहेत आणि त्याच्यातले फक्त पानं मी घेतले आहेत. शक्य तितके पानच याच्यामध्ये घ्यायचे आणि मेथीची भाजी मी इथे बारीक कट करून घेतली. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेतले आणि त्यात टाकलं 1 चमचा जिरं. जिरं छान तेलामध्ये तडतडू द्यायचे आणि आता मी घातल्या आहेत 2 लाल सुक्या मिरच्या. मिरच्या पण तेलामध्ये छान परतून घेऊया. जिरे आणि मिरची तेलामध्ये खमंग असे परतून घ्यायचे आणि आता इथे घेतला आहे मी 1 कांदा बारीक चिरलेला कांदा पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मी कांदा परतून घेतला आणि यात आता मी टाकणार आहे बारीक चिरलेली मेथी. आता मेथी आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायची. A1 स्वप्नाज किचनच्या अशा छान आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि चॅनलला लाईक देखील करून कमेंट पण नक्की करा. आता जवळजवळ 5 मिनिटं झालेली आहे. मेथी आपली मऊ अशी शिजलेली आहे. त्यातलं जे पाणी आहे ते रिलीज झालेलं आहे आणि आता मेथी मी थोडं बाजूला करून त्यात तेल टाकणार आहे आणि तेलात हे मसाले टाकायचे. त्यासाठी मी इथले 3 हिरव्या मिरच्या, अद्रक किसून घेतलं आहे आणि लसूणसुद्धा किसून घेतलेला आहे. आता मी मेथी परतून घेते. थोडं साईडला करून त्यात तेल टाकते आणि त्यात सगळ्यात आधी टाकायचे आहे मिरच्या. अद्रक आणि लसूण मी इथे असं जाडसर किसणीने किसून घेतलेलं आहे. याची चव याच्यामध्ये खूप छान उतरते. लसणाच्या जवळजवळ 7 ते 8 पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 इंच अद्रक किसून घेतलेला आहे. याची चव याच्यामध्ये खूपच छान उतरते. आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि पूर्ण मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मेथी आता इथे परतून झाली आहेत आणि मी घेतले आहेत 1 कप ताजे मटार. ताजे हिरवे मटार मी इथे घेतलेत आणि ते पण आपल्याला तेलामध्ये मेथीमध्ये परतून घ्यायचे. मटार परतून झाले की इथे आपण जे एक वाटण बनवले होते खडे मसाले आणि कांदा टोमॅटोचे, ते वाटण मिक्सरमध्ये मी जे बारीक करून घेतले आहे तो मसाला आता यात टाकून छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मसाल्यातले पाणी रिलीज होईपर्यंत
मसाला तेलात छान खमंग असा परतून घ्यायचा आहे। आणि मसाला परतून झाला की यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे। त्यासाठी सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे। आपण हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे लाल मिरची जास्त टाकायची गरज नाही, अगदी चवीपुरती अर्धा चमचा इथे मी लाल मिरची टाकली आहे आणि 1 चमचा टाकला आहे मसाला। सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यात टाकायचे आहे चवीनुसार मीठ, आता मेथीची भाजी आणि मटर इथे छान आपले परतून झाले आहे। आता यात टाकूया अर्धा ग्लास पाणी। खूप जास्त पाणी इथे घालायचं नाही कारण आपली ग्रेव्ही ही दाटसर आणि क्रीमी अशी आपल्याला बनवायची आहे। यासाठी मी फक्त अर्धा ग्लास पाणी त्यात टाकून घेतले आहे। आणि इथं मी ग्रेटेड पनीर घेतले, पनीर किसणीने किसून घेतले। यात काही मसाले टाकायचे, चिली फ्लेक्स टाकली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पनीरची आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे। पनीरचं हे मिक्सचर किती सुंदर दिसतंय, पाहताच तोंडाला पाणी येतंय। याचं ग्रेव्हीमध्ये मटर मलाईमध्ये खूप छान क्रीमी आणि मलाई असं टेक्स्चर येतं, खूप छान स्वाद येतो। आता सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून घेतलं, हाताला थोडेसे तेल लावून घेतले आणि याचे बॉल्स बनवून घ्यायचे। हाताला तेल लावलं म्हणजे ते मिश्रण हाताला चिटकत नाही आणि पटकन पनीरचे बॉल्स तयार होतात। 2-3 बॉल्स मी इथे तुम्हाला करून दाखवते। अशाप्रमाणे पनीरचे हे बॉल्स बनवून घ्यायचे। याला तुम्ही पनीरचे कोफ्तेसुद्धा म्हणू शकता। जवळजवळ 15 ते 20 पनीरचे बॉल्स इथे तयार झालेले आहेत। आता हे बॉल आपल्याला मटर मेथीमध्ये टाकून घ्यायचे। मटर मेथी इथे आपली छान तयार झाली आहे। ग्रेव्हीला एक दाटसर असं टेक्स्चर आलेलं आहे। आता हे बॉल्स, पनीरचे बॉल्स मी याच्यामध्ये टाकून घेते। त्याच्या आधी एकदा छान सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता हे बॉल्स मटर आणि मेथीमध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही, मिक्स करायचे नाही। त्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ द्यायची, कारण पनीर आपण ग्रेटेड केलेलं आहे त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आधी झाकण ठेवून पनीरचे बॉल्स वाफवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये एक दाटसरपणा येतो, पनीर थोडे शिजले जाते आणि मग ते तुटायची शक्यता राहत नाही। त्यामुळे मी हे वाफवून घेतले। आता पनीर आपल्याला वाफलेले आहेत। आता आपण पूर्ण ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून मी आपलं मटर मेथी मलाई 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे। आता 5 मिनिटानंतर आपले मेथी मटर मलाई इथे तयार होत आले आहे। आता झाकण काढून पाहूया। ग्रेव्हीला खूप छान असे टेक्स्चर आलेले, दाटसरपणा आलेला आहे, क्रीमी एक असं टेक्स्चर आलेलं आहे। आता हे मलाई टेक्स्चर वाढवण्यासाठी आणखीन एक इन्ग्रेडियंट्स महत्त्वाचं इथं बाकी आहे, ते म्हणजे फ्रेश क्रीम। अर्धी वाटी फ्रेश क्रीम इथे मी टाकून घेणार आहे। याने आपल्या मेथी मटर मलाईला आणखीनच एक छान क्रीमी टेक्स्चर येईल आणि मलाईचा स्वाद पण ग्रेव्हीमध्ये छान उतरतो। मलाई ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनिटासाठी पुन्हा ग्रेव्ही 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायची। आता छान मेथी मटर मलाई इथे आपला तयार होत आला आहे। खूप छान असं मलाईदार टेक्स्चर असं ग्रेव्हीला आलेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका प्लेटमध्ये आपण हे सर्व करून घेऊया।